मी आणि माझ्या जाऊबाईंची पहिलीच संक्रांत होती. मग काहीतरी वेगळं करावं म्हणून मी वंशाचं डेकोरेशन करायला सुरुवात केली आणि आमची आई मला इन्स्ट्रक्शन देत होत्या. आणि हे बघा काय डेकोरेशन केलंय आम्ही. ठिकरीच. ही बघा माझी साडी, ही सरिताची आणि हे आमचं वंशाचं सामान. हे बघा कसं आहे, मी माझ्या बायकोला नेलपेंट लावतोय आणि मेहंदी पण काढली होती, पण हिने व्हिडिओच नाही केला. मुंग्या मुंग्यांची मेहंदी काढलेलीच. दुसऱ्या दिवशी मी आणि सरितानं वंशाचं पूजन केलं आणि आम्ही तिघी निघालो कारव्याला धानाईच्या मंदिरामध्ये. कशात सुनबाई सासूबाई गाडीवर निघाल्यात एकदम टेचात. हा, नाद करतस काय? तुमचा नाद करून चालतोय होय. अरे ही बघा काय बघा, बायकोला घेऊन चाललोय. लगा माझ्या गाडीवर कोणच नाही. शहरात आपल्याला रस्त्यावर नुसत्या गाड्या दिसतात, पण गावाकडे बघा. फायनली आम्ही मंदिरात पोहोचलो आणि सामान काढायला सुरुवात केली. देवी पुढे मी वंसा ठेवला, सरितानं पण ठेवला. आणि मी आणि माझी बायको जोडीने पाया पण पडलो. आणि आम्ही पण दोघं देवीच्या पाया पडलो बरं का. आई माझ्या बायकोची सगळी स्वप्न पूर्ण कर. बघा डॉगेश भाई पण देवीच्या पाया पडतायत. हे बघ मारुतीरायांच्या पण पाया पडले. पाया पडलो आणि लगेच देवीची आरती सुद्धा मिळाली. मम्मी तू स्कूटी चालव. आलेलं उठून जाऊ. यानंतर आम्ही इथे असणाऱ्या लोकांना तिळगुळ दिलं आणि छान फोटो पण काढले. लहान लहान गोष्टींवरून मतभेद करण्यापेक्षा हसत खेळत राहिलं तर नाती टवटवीत राहतात. बाय बाय.